श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज संविधान दिन. राज्यघटना देशात लागू होण्याच्या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण झाली. राज्यघटनेची माहिती देशवासियांना व्हावी यासाठी देशभरात दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा करण्यात येतो. मानवी जीवनात महत्त्वाचं स्थान असलेल्या या राज्यघटनेविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. श्रोते हो, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. त्यापूर्वी 9 डिसेंबर 1946 रोजी देशात घटना समितीची पहिली बैठक झाली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले. समितीच्या पहिल्या बैठकीला 211 सदस्य उपस्थित होते. समितीच्या जलद कामकाजासाठी 19 उपसमित्यांची निर्मिती करण्यात आली होती. त्यात मसुदा समितीचाही समावेश होता. या अत्यंत महत्त्वाच्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 13 फेब्रुवारी 1947 रोजी या समितीनं राज्यघटनेचा मसुदा अध्यक्षांना सादर केला. त्यावर व्यापक चर्चा झाल्यानंतर समितीनं 25 नोव्हेंबर 1949 रोजी सुधारित मसुदा समितीला सादर केला. घटना समितीनं या मसुद्याला 26 नोव्हेंबर 1949 रोजी मान्यता दिली. त्यानंतर देशाची राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली. संविधान हा केवळ लिखित दस्तऐवज नाही, तर देशात समता प्रस्थापित करण्यात आणि सामाजिक न्याय आणि बंधुभाव जोपासण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा ग्रंथ आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी संविधान सभेनं देशाला संविधान दिलं. या घटनेला आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाद्वारा देशभर आमचं संविधान आमचा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. संविधान दिनानिमित्त संसदेत आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय संविधानाचं महत्त्व विशद केलं. यावेळी राष्ट्रपती काय म्हणाल्या ते ऐकूया. माननीय सांसदगण, कार्यपालिका, विधायिका और न्यायपालिका के साथ साथ सभी देशवासियों की सक्रिय भागीदारी से हमारे संवैधानिक आदर्शों को शक्ति मिलती है. हमारे संविधान में प्रत्येक नागरिक के मूल कर्तव्यों का स्पष्ट उल्लेख किया गया है. भारत की एकता और अखंडता की रक्षा करना, समाज में समरसता की भावना का निर्माण करना, महिलाओं के सम्मान को सुनिश्चित करना, पर्यावरण की रक्षा करना, वैज्ञानिक दृष्टिकोण को अपनाना, सार्वजनिक संपत्ति की सुरक्षा करना तथा राष्ट्र को उपलब्धियों की नई ऊंचाई तक ले जाना नागरिकों के मूल कर्तव्यों में शामिल है. हमारा संविधान एक जीवंत और प्रगतिशील दस्तावेज है. बदलते समय की मांग के अनुसार नए विचारों को अपनाने की व्यवस्था हमारे दूरदर्शी संविधान निर्माताओं ने बनाए थे. हमने संविधान के माध्यम से सामाजिक न्याय और समावेशी विकास के अनेक बड़े लक्ष्यों को प्राप्त किया है. नई सोच के साथ हम भारत को विश्व समुदाय में नई पहचान दिला रहे हैं. हमारे संविधान निर्माताओं ने भारत को अंतर्राष्ट्रीय शांति और सुरक्षा को मजबूत बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाने का निर्देश दिया है. आज एक अग्रणी अर्थव्यवस्था होने के साथ साथ हमारा देश विश्व बंधु के रूप में ये भूमिका बेखूबी निभा रहे हैं. देश की जरूरतों के मुताबिक उत्कृष्ट विचारों और पद्धतियों को अपनाने की इसी भावना का उदाहरण हमारे दूरदर्शी सदस्यों ने हमें एक प्रेरणादायक संविधान दिया, जो अन्य देशों के लिए भी एक आदर्श साबित हुआ है. संविधान सभा के अध्यक्ष और मेरे प्रतिष्ठित पूर्ववर्तियों में सर्वप्रथम डॉक्टर राजेंद्र प्रसाद ने वर्ष 1949 में आज ही के दिन अपने भाषण में एक विचार व्यक्त किया था कि संविधान को जीवंत बनाए रखना उन लोगों पर निर्भर करता है जो उसका संचालन करते हैं. उन्होंने ये भी कहा था कि कई चीजें जो संविधान में नहीं लिखी जा सकती, उनका संचालन परंपराओं के आधार पर किया जाता है. उन्होंने ये अपेक्षा व्यक्त की थी कि हमारा देश आवश्यक सामर्थ्य अर्जित करेगा और समुचित परंपराएं विकसित की जाएगी.
श्रोतेहो, भारतीय संविधानाला आज 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई शहर उपनगरांसोबतच कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात विविध कार्यक्रम झाले. आकाशवाणी मुंबई केंद्राने घेतलेला त्या कार्यक्रमांचा आढावा आता ऐकूया. राज्यभरात आज संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता. त्यानिमित्त आजपासून नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागृती घडवून आणण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन केलं. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या शासकीय निवासस्थानी भारतीय संविधानाला अभिवादन केलं आणि प्रस्ताविकेचं वाचन केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत ओव्हल मैदानाजवळच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन केलं. कांदिवली इथं पंचशील प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात आला. नवी मुंबईत महानगरपालिका मुख्यालयात संविधानाच्या प्रस्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. आकाशवाणी मुंबईच्या आवारातही आज संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं. तसंच विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेत संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसंच संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन करण्यात आलं. श्रीवर्धन इथंही विद्यार्थ्यांनी संविधान दिन साजरा केला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून त्याचं महत्त्व सांगितलं. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातही आज सकाळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयात आज संविधान दिन साजरा झाला. आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तुभ पटाईत, मुंबई. श्रोतेहो, संविधान दिनानिमित्त विदर्भातही विविध कार्यक्रमांचं आयोजन आज करण्यात आलं होतं. त्याविषयी नागपूर आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागानं घेतलेला आढावा ऐकूया. आज संविधानाचा अमृत महोत्सव नागपूरसह विदर्भात सर्व ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं संविधान अमृत महोत्सवानिमित्त घर घर संविधान कार्यक्रमाचा शुभारंभ आज नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं. दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती समिती भारतीय खाण ब्युरोद्वारा आज नागपूर इथं IBM मुख्यालयात सकाळी 75वा संविधान दिन साजरा झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात देखील संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आकाशवाणी नागपूरच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज प्रांगणात सामूहिकरित्या संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करत संविधानाप्रती आपली वचनबद्धता दर्शवली. वॉक फॉर संविधान या रॅलीचं आयोजन युवा ग्रॅज्युएट फोरम आणि संविधान फाउंडेशनच्या वतीनं नागपुरातील अण्णाभाऊ साठे चौक दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंत करण्यात आलं. संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी नागपुरातील बेझनबाग इथं जनसंपर्क कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक पठण करून संविधान दिन साजरा केला. भारतीय संविधान स्वीकार दिनानिमित्त आज वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं. यानंतर माजी सैनिकांनी बिगुल वाजवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सामूहिक मानवंदना दिली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती इथं देखील संविधान दिन संपन्न झाला. अकोला जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात संविधान दिन उत्साहात साजरा केला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आचार्य रघुवीर प्रशासकीय भवन इथं संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. त्यानंतर विधी विद्यापीठातर्फे संविधान जागृती रॅली काढण्यात आली. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये विविध सरकारी आस्थापना आणि शाळा महाविद्यालयांमध्ये संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. संविधान दिन वृत्तविशेषसाठी नागपूर आकाशवाणीहून मी हेमांगी कुलकर्णी. श्रोतेहो, संविधान दिनाचं औचित्य साधून मराठवाड्यातही विविध कार्यक्रम आज झाले. त्याविषयी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक वृत्त विभागानं घेतलेला आढावा आपण ऐकूया.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद कार्यालयात संविधान दिनानिमित्त आज संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले होते. शहरात भारतीय संविधान सन्मान सुरक्षा संवर्धन समितीनं भव्य रॅली काढली. धाराशिव इथं संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात धाराशिव शहरातील जिजाऊ चौकापासून होऊन समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात झाला. या रॅलीत पर्यटन जनजागृती संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अधिवक्ता परिषद, मतदार जनजागृती समिती, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. हिंगोली इथं भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज अप्पर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. लातूर जिल्ह्यात संविधान दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि भारतीय संविधान उद्देशिका प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. नांदेडमध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं हर घर संविधान प्रभात फेरी काढण्यात आली. शहरातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून निघालेली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. रॅलीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. जालना शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, शासकीय निमशासकीय कार्यालय तसंच सामाजिक संघटनांच्या वतीनं संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समरजित ठाकूर, आकाशवाणी, छत्रपती संभाजीनगर. श्रोते हो, मानवी जीवनात संविधानाचं स्थान महत्त्वाचं आहे. संविधानाने सामान्य व्यक्तीला हक्क मिळवून दिल्याचं संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रतापसिंग साळुंके यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. भारतीय संविधान हे आपल्याला एक केवळ त्याच्याकडं कायद्याचं पुस्तक म्हणून न पाहता ते एक सामाजिक दस्तऐवज म्हणून पण त्याच्याकडे पाहिलं जाणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. संपूर्ण जगभरामध्ये तो देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशाच्या सगळ्या नागरिकांना कुठलाही जात, धर्म, लिंग, पंथ यावर कसलाही भेद न करता त्यांनी आपल्या भारतामध्ये 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देणारा भारत हा जगातील एकमेव असा देश आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस त्या प्रत्येकाला आपलं सरकार निवडण्याचा आणि राजकीय स्वातंत्र्य त्याचं एक प्रकारे आविष्करण करण्याचा जो एक अधिकार आहे तो आपल्याला भारतीय संविधानानं दिलेला आहे. आपल्याला भारतीय संविधानाचं कलम 12 ते कलम 32 याच्यामध्ये दिलेलं स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्यांच्या सोबतच आयुष्याला एक महत्व देणारं, त्याचबरोबर आयुष्याला एक मानवी अशा प्रकारचा अर्थ देणारं अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यासाठी भारतीय संविधानाची भूमिका ही खूप महत्वाची आहे. भारतीय राज्यघटनेचं कलम 21 जे आहे, जे आपल्याला जीविताचा अधिकार देतं, त्याच्यामध्ये आपल्याला केवळ जिवंत राहण्याचा अधिकार नाहीये, तर त्याच बरोबरीनं आपल्या जगण्याला एक मानवी अशा प्रकारचा आशय असला पाहिजे, एक प्रतिष्ठा असली पाहिजे. याच्याहीसाठी भारतीय संविधानानं खूप महत्वाची अशा प्रकारची व्यवस्था ही उपलब्ध करून दिलेली आहे. श्रोते हो, जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून आज भारताकडे पाहिलं जातं. संविधानिक मूल्यांचा स्वीकार करून देश सामाजिक आणि आर्थिक विकासाची नवनवी शिखरं पादाक्रांत करत आहे. त्यावरून संविधान निर्मात्यांनी किती दूरदृष्टीनं संविधानाची निर्मिती केली हे अधोरेखित होतं. समता, बंधुता, न्याय आणि समानतेची तत्त्व रुजवत देश एकसंध ठेवण्यात आणि त्याच्या विकासात संविधान अर्थात राज्यघटनेची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती सहाय्य श्रीशरण कांबळे. लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गौरी देशमुख.